बऱ्याच स्त्रियांचा लग्नानंतर अपमान होतो आणि आपण ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी ऐकल्याही असतील, कोणी बघितलं असेल. खूप स्त्रिया त्या गोष्टीला सहन करतात. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो पाहिल्यानंतर जी ऊर्जा तुम्हाला लागते त्यावेळी म्हणजे स्त्रियांवरतीच नाही, जर कोण पुरुषही असेल अशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये, तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे, तो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की किती सोप्पा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे, थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की हनुमान चालीसाबद्दल आहे. कारण हनुमान चालीसा म्हटल्यानंतर आज ज्या ताईंनी आपल्याला हा व्हिडिओ शेअर केलाय, त्यांच्या आयुष्यात कसा बदल झाला. म्हणजे लग्नानंतर जेव्हा हे ताई घरी आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या फॅमिलीचं वागणं कसं होतं आणि आज ते कसं त्यांच्यासोबत वागतायत, तर ते तुम्हाला एका हनुमान चालीसाने किती बदल होऊ शकतो आयुष्यात एकाच्या, ते समजेल. हा व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत पहा. ह्या ताई ज्या आहेत ह्या डोंबिवलीमध्ये राहतात आणि लग्न होऊन 10 वर्षाआधी जेव्हा लग्न होऊन हे घरी आले, त्यानंतर ना घरामध्ये जॉइंट फॅमिली होती, मोठं कुटुंब होतं. पण घरी आल्यानंतर ह्यांच्या मनाप्रमाणे काहीच करायला नाही मिळायचं. साधं जेवण पण कोणतं बनवायचं हे ताई कधीच डिसाईड नाही करू शकत. कारण की घरामध्ये सासू, सासरे आणि नणंद ह्यांचंच चालायचं आणि हे जे कमांड करायचे, हे जे डिमांड करायचे, तेच ताईंना ऐकावं लागायचं. पण संसार असाच असतो आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशाच पार करायच्या असतात, म्हणून ताई या गोष्टी इग्नोर करून लाईफ जगत होती. पण असंच करता करता 1 वर्षानंतर जेव्हा त्यांना मुलगा होतो, मुलगा थोडा मोठा झाल्यावरती त्याला जेव्हा ते प्ले ग्रुप वगैरेमध्ये सोडण्यासाठी जातात, ताई जेव्हा बाकी स्त्रियांसोबत कॉन्टॅक्टमध्ये येतात, तेव्हा त्यांना कळतं की घरामध्ये कशा गोष्टी असतात. म्हणजे एक सून जी आहे घरामध्ये, ती कसं फॅमिली चालवते, सगळ्या गोष्टींचा कंट्रोल ती कसा घेते. आता जसं या ताईंचं घरामध्ये जेवण काय बनवायचं हेही ते डिसाईड नाही करू शकायचे. तर बाहेर गेल्यानंतर ताईंना समजतं, की बाहेर जग कसं आहे आणि काय चाललंय आणि बाकीच्या स्त्रिया ज्या आहेत, ते कसे मन मोकळेपणाने घरी राहतात. पण ह्या ताईच्या घरी जे आहे, तिला नेहमी नणंद जी आहे घरामध्ये, ती टॉर्चर करायची. प्रत्येक गोष्टीला ताईंना काही ना काही ऐकवत राहायचे. सतत त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलत राहायचे आणि सासू जी आहे ती पण त्या नंदेचा साथ द्यायची. पण घरामध्ये अशी परिस्थिती असल्यामुळे ताईंना तिथे राहणं कठीण झालं होतं. मध्ये-मध्ये कधी नंदेनी नवऱ्याचे कान भरले तर नवरा देखील मला मारायचा. म्हणजे घरामध्ये पूर्ण निगेटिव्ह वातावरण झालं होतं आणि ताईंना समजत नव्हतं की काय करायचं. कारण ऑलरेडी एक मुलगाही होता आणि आयुष्य पूर्ण घालवायचंय. तर काहीतरी यावर सोल्युशन मिळालं पाहिजे. पण जेव्हा-जेव्हा ताई नवऱ्याला तिच्या घरच्या ह्या गोष्टी सांगायची, तेव्हा-तेव्हा ते दुर्लक्ष करायचे. पूर्ण घरामध्ये ताई ही निगेटिव्ह झाली होती आणि कोणच ताईचा साथ द्यायला नव्हतं. ती एक दिवशी एका मैत्रिणीच्या घरी गेलेली असते आणि त्यांच्या घरामध्ये मोठा हनुमानजीचा फोटो असतो. तो पाहिल्यानंतर ती विचारते, "हनुमानजीची साधना कशी करतेस?" तेव्हा ते ताईंना म्हणतात, की रोज राम नामाचा जप करतात ते आणि एकदा हनुमान चालीसा. तेव्हा ताई त्यांना पूर्ण त्यांचा प्रसंग सांगते आणि त्यानंतर ते ताईंना म्हणतात, त्यांची जी मैत्रीण असते, ते ताईंना म्हणतात, की "तुझा असा प्रसंग जर असेल आणि तुला ह्यातून बाहेर पडायचं असेल, तर तू पूर्ण 41 दिवसाचा संकल्प घे. त्या संकल्पामध्ये रोज 7 वेळा हनुमान चालीसा म्हण. हनुमान चालीसा बोलायच्या आधी एक ग्लासमध्ये पाणी घेऊन बस आणि तुझी जी इच्छा आहे ती बोलून झाल्यानंतर हनुमान चालीसा 7 वेळा म्हण आणि त्यानंतर जेव्हा हनुमान चालीसा बोलून होईल त्यानंतर ते ग्लासातलं पाणी पी आणि असं 41 दिवस कर." आणि ताई घरी येते आणि हनुमान चालीसाचा हा संकल्प घेते 41 दिवसाचा. पण त्यानंतर आज नवरा माझं सगळं ऐकतोय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवऱ्यासमोर माझ्या नंदेचा आणि माझ्या सासूचा जो खरा चेहरा आहे, तो आल्यामुळे आज नवऱ्याला सर्व खरी गोष्ट घरात जी चालू आहे ती कळली आणि त्याचं माझ्यावरचं जे प्रेम आहे ते वाढलंय आणि घरामध्ये सगळे आज माझ्यासोबत पॉझिटिव्ह वागतायत. म्हणजे 7 वेळा हनुमान चालीसा, 41 दिवसाचा संकल्प होता हा ताईंचा आणि त्यामध्ये हनुमान चालीसा म्हणल्यानंतर जसं की हनुमानजीला ह्यांनी भावाच्या रूपात स्वीकारलं आणि जी गोष्ट आहे ती हनुमानजीला सांगितली. त्यानंतर हा चमत्कार झालाय आणि हनुमानजीबद्दल काय सांगायचं? हनुमान चालीसामध्ये इतकी ताकद आहे. बऱ्याच लोकांनी मला असे मेसेजेस केले आहेत
आणि ते पण मी तुमच्या समोर आणेन, त्यावरही मी व्हिडिओ बनवेन. तुमच्याकडेही असे काही अनुभव असतील तुम्ही शेअर करू शकता, ते मी ह्या व्हिडिओ मार्फत लोकांपर्यंत पोहोचवेन. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीराम.